नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर डॉक्टर मारहाण शिवीगाळ धक्काबुक्की प्रकरणी रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करण्यात आलं। 2-3 दिवस तपास करा आणि सोमवारपर्यंत तपास करायला परवानगी दिली। चला थँक्यू। मराठी नाही राहिली। तर डोंबिवलीत नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण झालेली होती। शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांना मारहाण शिवीगाळ धक्काबुक्की करण्यात आलेली होती। या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आज कोर्टात हजर करण्यात आलं रमेश म्हात्रे याला आणि त्या दरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। पोलीस कोठडी आता देण्यात आलेली आहे। सोमवारपर्यंत रमेश म्हात्रेला कोर्टातली सुनावणी पार पडलेली आहे। मला ज्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते गोळा झालेले आहेत आणि सध्या तरी पाहिलं तर त्यांना आता पोलीस व्हॅनमध्ये बसून जे आता पोलीस कोठडीत घेऊन जातात त्यांच्याबरोबर इतर 4 आरोपी देखील आहेत। आपण पाहू शकता की चौघेही आरोपी या ठिकाणी त्यांच्या सोबत आहेत आणि आता पोलीस कोठडी आहेत। पुढचा तपास जो आहे तो तपास करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर काल देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात त्यांना VC द्वारे त्यांची साक्ष घेण्यात यावी असं पोलिसांनी अर्ज दिला होता, मात्र तो फेटाळला होता आणि आज त्यांना या ठिकाणी ज्या वेळेला फिजिकली न्यायालयात आणण्यात आलं त्यावेळेला आता सध्या तरी पाहिलं तर त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या 13 तारखेपर्यंत त्यांच्यावरचे गुन्हे आणि त्याचबरोबर तपासामध्ये अजून जो गुन्हा दाखल झाला त्या तपासामध्ये अजून काही पुरावे गोळा करणार असल्याचं या ठिकाणी युक्तिवाद झाला आणि त्या युक्तिवादच्या बेसवरतीच त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि 13 तारखेला आता यानंतर पुन्हा त्यांना या न्यायालयामध्ये आणणार असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। रमेश म्हात्रे प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयात सुनावणी झाली। सोमवारपर्यंत रमेश म्हात्रेसह चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर आज कोर्टात हजर करण्यात आलं। डॉक्टर मारहाण शिवीगाळ धक्काबुक्की प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मोठा बंदोबस्त होता। कोर्टाबाहेर सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले होते लोक आणि याच दरम्यान काही काळ गोंधळाचं सुद्धा वातावरण होतं। तर रमेश म्हात्रेला आता डॉक्टर मारहाण प्रकरणी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे।